मेजवानी 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 वदनी कवळ घेता नाम घ्या मेजवानीचे खमंग मेजवानी देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज चमचमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी जिभेला सुटलंय पाणी मेजवानी 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 खमंग मेजवानी याला जेवायला. नमस्कार प्रेक्षक हो, मी नाझीन. खमंग मेजवानीच्या खमंग भागामध्ये सर्व खवय्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षक हो, आमच्या प्रत्येक भागात आम्ही एक नवीन रेसिपी दाखवत असतो, एक नवीन गृहिणींसोबत. अशाच एक नवीन रेसिपीसाठी आपण आज आलेलो आहोत खांद्या कॉलनी इथे सेक्टर 1 मधील विघ्नहर्ता सोसायटीमध्ये. इथे आपल्यासोबत एक नवीन गृहिणी असणार आहे, नवीन रेसिपी असणार आहेत. तर आपण जाऊया आणि काय रेसिपी आहे ते पाहूया, गृहिणीची सुद्धा भेट घेऊया. तयार आहात तुम्ही सगळे? चला तर मग. प्रेक्षक हो, सामान इथे तयार झालेलं आहे, साहित्य इथे पूर्ण तयार झालेले आहेत. थोडेच साहित्य आहेत, पण ते कोणत्या रेसिपीचे आहेत, नेमकी रेसिपी कोणती ते आपण गृहिणीकडूनच जाणून घेऊया. आपल्या कार्यक्रमात स्वागत करूया रजनी मॅडमचं. रजनी शेट्टी मॅडम आपल्यासोबत आहेत. नमस्कार. तुमचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. आमच्या प्रेक्षकांना रेसिपी तुम्ही आज काय बनवून दाखवताय? नीर डोसा. नीर डोसा. बरं, साऊथ इंडियन रेसिपी आहे. पण नीर डोसा म्हणजे काय? त्याला नीर डोसा का? नीर म्हणजे पाणी ना? पाणी. हो हो. मग ते काय? आणि तांदूळ पाणी थोडंसं पातळ करायचं म्हणून त्याला नीर डोसा म्हणतात. म्हणजे आपण जो नॉर्मली डोसा करतो त्याच्यामध्ये उडदाची डाळ आपण टाकतो ना, ह्याच्यामध्ये उडदाची डाळ न टाकता नुसते तांदळाचे डोसे म्हणजे ते मऊ होतात. अच्छा. नुसते तांदळाचे डोसे. आणि तुम्ही ते मग कशाबरोबरही खाऊ शकता. बरं. म्हणजे आपण जे नॉर्मली डोसे करतो किंवा डोस्याचं पीठ आणतो मार्केटमधून, आता तर रेडीमेड सुद्धा मिळायला लागलेलं आहे, तर त्याच्यामध्ये उडदाची डाळीचं प्रमाण सुद्धा असतं आणि त्याचबरोबर तांदूळ सुद्धा असतात. पण नीर डोस्याची स्पेशालिटी ही आहे की त्याच्यामध्ये अजिबात उडदाच्या डाळीचं प्रमाण नाही आहे, फक्त तांदूळ आणि पाणी एवढंच त्याचं इन्ग्रेडियंट आहे. पण इथे काही इन्ग्रेडियंट्स दिसतात, ते काय आहे आपण नेमकं सांगूया का? पण काय वापरतो? डोस्याचे फक्त तांदूळ भिजत घातलेले आहेत. बाकी हे जे आहेत खोबरं, कढीपत्ता, मिरची, उडदाची डाळ, कांदा आणि मीठ हे चटणीसाठी आहे. खोबरेल तेल. म्हणजे ही साऊथ इंडियन रेसिपी असल्यामुळे तिथे जास्तीत जास्त प्रमाणात खोबरे तेलाचा वापर केला जातो. हो. म्हणून इथे पण आपण खोबरेल तेल घेतलेलं आहे आणि त्याची एक वेगळीच चव असते नाही का खोबरेल तेलाची? छान चव. फोडणीनंतर खमंग वास सुद्धा त्याचा छान येतो. बरोबर आहे. कारण मॅक्झिमम तुम्ही जर एखाद्या साऊथ इंडियन शॉपमध्ये जाल किंवा बँगलोरच्या शॉपमध्ये जाल, तिथे तुम्ही जर पोटॅटो किंवा याचे चिप्स घेतले, केळ्याचे चिप्स, तर ते मॅक्झिमम वेळेला आपल्याला ते खोबरेल तेलातलेच मिळतात आणि त्याची चव एकदम हटके असते, एकदम वेगळी असते. आता आपण काय करणार आहोत? हे सगळ्या इन्ग्रेडियंट्स कशी काय सुरुवात करणार रेसिपीला? आता हे जे तांदूळ आहेत ते आपल्याला मीठ टाकून वाटायचे मिक्सरमध्ये. रात्री भिजत घालायचे किंवा अचानक समजा सकाळी कोण पाहुणे आले, दुपारी जेवायला येणार आहेत, तर मग ते 2 तास भिजत घालून ते बारीक करून तुम्ही तेव्हाही नीर डोसा करू शकता. बरं. म्हणजे हे वाटून घेतलेले आहेत आपण ऑलरेडी. हे ऑलरेडी आपण इथे वाटून घेतलेलं आहे आणि एकदम बारीक करून घ्यायचं. बारीक घ्यायचं, एकदम फाईन पाहिजे. आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं अंदाजाने. पाणी थोडंसं पातळच पाहिजे, कारण ते नीर डोसे आहेत ना, म्हणून ते पातळच ठेवायला पाहिजे. अच्छा. म्हणजे प्रेक्षक इथे अजून एक म्हणजे एवढा पातळपणा त्याच्यात पाहिजे ना, तर आपण साधारणतः डोसे करतो ते थोडे थिकनेस असतो. हा, त्याच्यात एवढं पाणी नसतं जेवढं पाणी तुम्हाला इथे या रेसिपीमध्ये वापरायचं आहे. आणि याच्यामध्ये आपण मीठ घालायचं, मीठ टाकून वाटायचं. मीठ टाकूनच वाटायचं. बरं, वाटतानाच तुम्ही याच्यामध्ये मीठ टाकायचे. आता आपण अजून काय काय याच्यामध्ये ऍड करणार आहोत? नाही, काही नाही, नुसते आता ते डोसे हे करायचे डायरेक्टली. अच्छा. म्हणजे आता याच्यामध्ये आपण जास्ती काहीच करणार नाही. मग हे बाकी साहित्य जे तुम्ही सांगितलं त्यांचं आपण काय करणार? त्याची चटणी करायची. याच्यासोबत खाण्यासाठी. ओके. म्हणजे आता हे तांदळाची आपण जे भिजवून पेस्ट केलेली आहे किंवा याच्यात पूर्णपणे पाणी खूप जास्त प्रमाणात आहे, त्याचे आपण डोसे करून घेणार आहोत. आपण करूया मग डोसे तयार. काय करूया सर्वप्रथम? प्रथम थोडंसं कांद्याने तेल लावायचं. सुरू करूया. ओके. छोट्याशा कांद्याचे काप घेतलेला आहे, त्याला फोक मध्ये लावून. ओके. याच्या मागचं कारण काय बरं असं तेल लावण्याच्या मागचं? कारण की कांदा लावल्याने तो चांगला राबला जातो. अच्छा. त्याच्यामुळे तो कांदा जास्त प्रिफर करतात. ओके. आणि हे एवढं हे घ्यायचं आणि नुसतं असं पसरवायचं. ओके. सोपं आहे ना एकदम, म्हणजे काहीच नाहीये फक्त. आणि त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे स्प्रेड सुद्धा करायची आपल्याला असं वाटीने वगैरे गरज नाही.
पटकन ते आणि spread झालं, त्याच्यावरती नाही का? फक्त असं झाकण ठेवायचं, थोडीशी वाफ आली का ते वरचा पण भाग आपला व्यवस्थित शिजतो. हो. बरं, हे झाकण ठेवण्यामागचं कारण तेवढंच की वाफेमुळे ते पूर्ण वाफेमुळे शिजून वरची म्हणजे जातं. त्याला उलटा करण्याची गरज नाही पडत. आणि हे साधारण आपल्याला किती वेळ असं वाफवायचं मग? अगदी 5-10 मिनिटं. म्हणजे ते 5-10 मिनिटं. पातळ असल्यामुळे पटकन तो शिजला जातो. हो. म्हणजे प्रेक्षक पाहिलं तुम्ही की हे एकदमच पातळ मिश्रण आहे, त्याच्यामुळे आपण व्यवस्थित ते भांडं जे आहे डोस्याचं. बरं, हे डोसाचं भांडं तुम्ही वेगळं घेतलेलं आहे? हो, बिड्याचा तवा. बिड्याचा तवा. पण साधा जर डोसाचं आपण हे तो आपण नॉनस्टिकचा त्याच्यावरती घेऊ शकतो, पण त्याची चव वेगळी आणि ह्याची चव थोडीशी वेगळी लागते. म्हणजे तुम्हाला जर एकदम पक्का साऊथ इंडियन डोसा खायचा असेल तर तुम्ही तो बिड्याच्या तवावरती करावा, त्याची चव वेगळीच लागणार. आणि त्याच्यावरती फक्त आपण ते एकदमच पातळ असल्यामुळे टाकलं त्याच्यावरती तरीच व्यवस्थित स्प्रेड होतं ते. मग त्याला झाकून ठेवायचे आपल्याला, कारण तो डोसा पलटवायचा नाहीये. नंतर तो एक दोन्हीकडून व्यवस्थित शेकला जावा, त्यासाठी त्याला स्टीम होऊन द्यायचे. आता झालं असेल का? आपण बघूया. बरं, हे झालं हे कशावरून कळून येतं बरं? वरती जो आपण ज्या वेळेला डोसा टाकतो त्यावेळेला ओलावा असतो, वरती रंग वेगळा असतो. आणि आता ते पूर्ण सुकून गेलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे ते अगदी इझिली तुम्हाला ह्याच्यावरून हे असं निघता येतं. बरं, हे याच्यामध्ये आपण काढायचंय ना? हो, असं एकदम पटकनच काढावं लागतं का ते? काय, आणि हे सुद्धा जे भांडं आहे काढायचं आपण जे म्हणतो, हे याला काय म्हणतात बरं? ह्याला काय नाही, ते गावाला ते स्पेशल आहे. कारण की हा जो आपण इथून जो तव्यावरून जो डोसा काढतो तो ह्याच्यावरती याच्यासाठी की त्याची जी वाफ असते ती वाफ ह्याच्यातून निघून जाते, ओलावा येत नाही. निघून जाते. आणि तो थोडे 2 मिनिटांनी त्याची वाफ निघून गेल्यानंतर तर अगदी इझिली तो फोल्ड होतो. तुम्ही गरम याच्यात फोल्ड करू शकत नाही आणि कोणालाही असं तुम्ही ताटात टाकू शकत नाही. म्हणजे तो फोल्ड करूनच तुम्हाला टाकावा लागेल. तर मग त्याच्यावरती टाकल्यावरती ती वाफ त्याची आपण निघून जाते, थंड होतो. आणि मग तो फोल्ड करून तुम्ही देश लोकांना असं म्हणजे कोण असेल सर्व करू शकतो. बरं, म्हणजे हे भांडं गावातलं म्हणजे कोणत्या गावात मिळतं नेमकं? मँगलोरला, कर्नाटक. मँगलोरलाच मिळतं. हे आपल्या इथे कुठे मिळू शकतं? असं ते आपल्याला हे ह्याचं मिळणार नाहीये. प्लास्टिकचं आता मिळतो, जसं चाळणीसारखं आहे. किंवा तुम्ही चाळणी पलटी करून त्याच्यावरती टाकलं तरी ती वाफ निघून तुम्ही ती फोल्ड करून करू शकता. म्हणजे याचं एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर हे आपण याच्यासाठी वापरलोय की हा जो डोसा आहे तो अतिशय पातळ असल्यामुळे आपण तो त्याच्यावरती पलटवून घेऊन व्यवस्थित त्याची वाफ निघून देऊ शकतो. कारण याला खालून पूर्ण हे होल आहेत असे, आणि त्याच्यामुळे त्याची वाफ निघून जाते आणि मग तो व्यवस्थितपणे फोल्ड करता येतो. कारण आपण जसं बघितलं की खूपच पाण्यासारखं आपण ते मिश्रण घेतलेलं आहे, त्याच्यामुळे खूप सैलसर असे ते डोसे बनतात आणि खूप छान असे एकदम सॉफ्ट झालेले आहेत डोसे. बरं मॅडम, मला अजून एक उत्सुकता इथे वाटते की हे जर आपण हे पात्र वापरणार आहोत नीर डोसा काढण्यासाठी तर आपण ते एकावर एक नाही ठेवू शकत नाही. ते एकावर एक गरम जर असेल तर एकावर एक ठेवलं तर चिकटणार आणि काढताना ते फाटले जातात, तुकडे पडतील. त्याच्यासाठी त्याची फोल्ड करण्याची पद्धत ही वेगळी आहे. बरं, तर तो जो आपण ज्या वेळेला आपण सरळ टाकतो तो परत एकदा असा उलटा करायचा. अच्छा. कारण तो गार झालेला असतो, तो अगदी इझिली फोल्ड होऊन जातो. ओके. आणि त्याची ठेवण्याची जी पद्धत आहे ती अशी ठेवायची आणि मग ती अशी ठेवत जायची प्लेटमध्ये. त्याच्यामुळे ते दिसायलाही सुंदर दिसतं. आणि कोणाला गेस्ट लोकांना किंवा घरच्या लोकांना वाढताना असेल तर ते हातामध्ये उचलून तो व्यवस्थित वाढता येतो. पण तो आपण जेव्हा फोल्ड करतो तेव्हा पण तो नाजूक हाताने व्यवस्थित करायला पाहिजे, कारण ते एकदमच पातळ आहे. ते बघूनच मला भीती वाटते खरंच त्याला फोल्ड करायची सुद्धा. प्रेक्षक हो, नीर डोसा तर आपला तयार झालेला आहे, पण हा खायचा कशासोबत ते आपण जाणणार आहोत. पण तत्पूर्वी आपण एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा खमंग मेजवानी. खमंग मेजवानी. प्रेक्षक हो, खमंग मेजवानीच्या खमंग भागामध्ये ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ब्रेकवर जाण्याच्या आधी आपण नीर डोसा तयार करून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित ते लावलेत पण मॅडमनी. छान नीर डोसा तयार झालेला आहे. पण मी तुम्हाला सांगितलेलं हे खायचे कशासोबत ते आता आपण बघणार आहोत. त्याच्यासाठी एक विशिष्ट प्रकारची चटणी तुम्ही करणार आहोत. तर त्यासाठी आपण काय काय वापरणार आहोत ते पुन्हा एकदा सांगूया का? हो, खोबरं मी खरडून घेतलेलं आहे. बरं, ओलं खोबरं, कढीपत्ता आहे, लाल मिरची आणि ती सुद्धा कमी तिखटवालीच घ्यायची. बरं, कारण मुलांना खायला वगैरे इझी होते. आणि फोडणीमध्ये उडदाची डाळ टाकल्याने खमंगपणा येतो. आणि ह्याचा एक स्वादसाठी थोडासा कांदा टाकायचा बारीक चिरून हे संपूर्ण एकत्र वाटायचं, फक्त उडदाची डाळ सोडून ही फोडणीमध्ये द्यायची. आणि मीठ सुद्धा त्याच्या बरोबरच टाकायचं वाटताना. म्हणजे प्रेक्षक इथे एक गोष्ट अजून एक तुम्ही नमूद करून घ्या की आपण जेव्हा हे वाटण करणार आहोत किंवा चटणी करणार आहोत त्याच्यासाठी आपण हा ओला नारळ खवलेला घ्यायचा आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, काश्मीरी लाल मिरची घ्यायची आहे आणि कांदा घ्यायचा आहे, मीठ त्याच्यात टाकायचे. फक्त उडदाची डाळ जी आहे ती त्याच्यात न टाकून आपण फोडणीसाठी वापरणार आहोत. म्हणजे 4-5 गोष्टींचं आपण मिश्रण करणार आहोत. आणि आता तुम्ही हे वाटून घेतलेलं आहे ऑलरेडी, नाही का?
तर याचा साधारणपणे असा रंग येतो मिरचीमुळे ना, मिरचीमुळे. हो, असा रंग येणार त्याचा. आणि एवढी ओलीसर चटणी आपण करून घेतली. आपल्याला कशी पाहिजे, पातळ पाहिजे का घट्ट पाहिजे, बरोबर खायला तशी तशा प्रकारे करून घ्यायची. आता काय करायचं बरं, आता हे खोबरेल तेल टाकायचं. बरं, हे पण खोबरेल तेल आपण खोबरेल तेल. हो, अच्छा. म्हणजे पूर्णतः ज्यांनी इथे वापर केलेला आहे तो पूर्णतः खोबऱ्याच्या तेलाचाच केलेला आहे. तर आपण मग आता करूया, फोडणी देऊया. बरं, हे खोबऱ्याचं तेल टाकलेलं आहे फोडणीसाठी. खोबरेल तेलाचा जास्त प्रमाणात साऊथ मध्ये वापर केला जातो, कारण तिथे पीकच त्याचा खोबऱ्याचा आहे, हो नारळाचाच आहे. त्याच्यामुळे त्याचा एक खमंग पण वेगळाच असतो. आणि फोडणीला जर खोबरेल तेल कोणाला आवडत नसेल तर तुम्ही साध्या तेलाचं आपण जे घरी वापरतो त्याच्यावरती फोडणी दिली तरी चालू शकते. पण ज्यांना सवय आहे, आवड आहे, त्यांना ती लोक करू शकतात. हो, आणि ज्यांना चवीने खायची असेल त्यांनी ते करू शकतो आपण. आता तेल आपलं तापलं, त्याच्यानंतर आता थोडीशी ओताची थोडासा कढीपत्ता सुद्धा टाकायचा का? अच्छा, मिरच्या याच्यात पण टाकायच्यात का? बरं, म्हणजे आपण वाटणात सुद्धा कढीपत्ता टाकायचा आणि मिरची टाकायची आणि याच्यात सुद्धा फोडणी पुन्हा टाकायचे. काय छान सुगंध आला, एकदम खमंग असा सुगंध आला त्याचा. खूप छान सुगंध आलाय आणि तोही नारळाच्या तेलाचा. म्हणजे ती स्पेशलिटी याच्या सुगंधावरून कळून येते आपल्याला. खूप छान. आणि आता ते आपण व्यवस्थित मिक्स करायचं का त्याच्यामध्ये? हो, नाही असं ठेवलं तरी चालतं, मिक्स केलं तरी चालेल. म्हणजे आता हे पूर्णतः आपली चटणी सुद्धा तयार झाली. आता आपण कसं काय सर्व करणार? सर्व करताना कसं हे सर्व करायचं बरं आपण? हो, ती आपली ह्याची प्लेट आहे, त्या प्लेट मध्ये 2 डोसे आणि चटणी वाढली तरी कसं, जसं तुम्ही घट्ट असेल तर तुम्ही प्लेट मध्ये ठेवू शकता, पातळ असेल तर डिश मध्ये छोट्या बाउल मध्ये घेऊ शकता. हे झाले आपले नीर डोसा तयार. मेजवानी 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 मेजवानी. मेजवानी, खमंग मेजवानी. नाजरीन मॅडम, हे आमचे साऊथचे नीर डोसे आणि चटणी खास तयार झालेली आहे. तर तुम्ही खाऊन बघा कसं चव आहे त्याची. चटणीचा तर छान खमंग सुगंध येत होता. आणि डोसे मी पहिल्यांदाच हा नीर डोसा ट्राय करते, नक्की खाऊन बघेल. जो फोडणी देताना तेलाचा खमंगपणा, नारळाच्या तेलाचा जो खमंगपणा जाणवलेला ना, तोंडात टाकता क्षणी त्याची चव मस्त तोंडात आलेली आहे आणि अतिशय छान झालेली आहे. आणि मी खरंच सांगते प्रेक्षकांना की ज्यांना नारळ तेल वापरलं नसेल कधीच, त्यांनी हे एकदा नारळाच्या तेलात करून पहा, कारण त्याची जी चव आहे ना, अप्रतिम. खूप छान झालेलं आहे. रजनी मॅडम, खूपच छान डोसे तुम्ही करून दाखवलेत आमच्या प्रेक्षकांना. आणि खरंच घरात नेहमी कोणी पटकन पाहुणे येणार असतील आणि आपल्याला थोड्या वेळ आधीच सूचना मिळाली असेल आणि मार्केटमध्ये वगैरे जायला पण घरात कोणी नसेल, तर आपण तांदूळ तर सगळ्यांच्याच घरात असतात आणि पटकन 2 तास फक्त भिजवायचे आहेत ते. आणि एक सरप्राईज म्हणून त्यांना तुमच्याकडून एक छान रेसिपी अशी सर्व करू शकता. खूप छान झालेले आहेत, खूपच छान. म्हणजे मला खरंच खूप आवडले पर्सनली. आणि तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी होऊन स्पेशली ही रेसिपी आमच्या प्रेक्षकांना दाखवली. नीर डोसा खूप छान झालेला आहे, पण आम्ही तुम्हाला असंच जाऊन देणार नाही. आमच्या टीमतर्फे ही छोटीशी भेटवस्तू आमच्याकडून तुम्हाला. थँक्यू रजनी मॅडम. पुन्हा एकदा मी मनापासून तुमचे आभारी आहे की तुम्ही एवढा छान नीर डोसा आमच्या प्रेक्षकांना बनवायला दाखवला आणि कार्यक्रमात सहभागी झालात. धन्यवाद. तुम्ही मला खमंग मेजवानीमध्ये संधी दिल्याबद्दल तुमचे मी आभार आहे. प्रेक्षक हो, पुन्हा भेटूया खमंग मेजवानीच्या पुढच्या भागात नवीन गृहिणीसोबत, नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.